हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाचे बंधन संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाचे बंधन एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाचे बंधन विठ्ठल लक्षणम एकम नित्यमिमलमचलम सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय श्रीपादनाथं गुरुराज वैरं मोक्षनाम ज्ञान दानक्य दक्ष कोटि क्षेत्र निवासी अनंतं नमामि वेद विद्वान वरिष्ठं संत समर्थ श्रीपाद बाबान की जय महायोग पीते तटे भीमरत्या वरकुंडलिकाय मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानंद तुंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जाणीची वंदू श्री शरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर
चराचरी दुसरी काही जणीने बोलत वचनी आदी भाविका ऐका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम हो राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम उन दोनों के चरणों में मेरा दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम मस्तक है पायावरी हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधने तुटती भवाचे बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी तुम्हा आई वडिलांच्या सेवेकरता निवडून घेतलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत व तुम्हा आम्हा सर्वांचे भगवंत जगतवंदनीय जगद्गुरु श्रीमंताचे श्रीमंत ज्यांना भक्ती मार्गातला कळस संबोधला जातो अशा कोटीतला साधू बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय कन्या विभूती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त तुकाराम तुकाराम महाराज यांचा असून तुम्हा दोन चरणांच्या माईबापांच्या सेवेकरता निवडला विठ्ठल विठ्ठल माईबाप सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार परिहार द्यायचा तो असा अखंड हरिनाम सप्ताह संगीत रामायण कथा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मुंजे मेंढा वे हरिभक्त पारायण किसन बाबा महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने तसेच हरिभक्त पारायण गुरुवर्य महंत शांती ब्रह्म नवनाथ महाराज यांच्या प्रेरणेने व तसेच हरिभक्त पारायण गोपाळ महाराज शास्त्री यांच्या शुभ हस्ते व तसेच जानकीराम महाराज घुमरे यांच्या कुलश मार्गदर्शनाने हा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 32वे आणि त्यामध्ये माझ्यासारख्या लेकीला ही तिसऱ्या दिवशीची पुष्पक माझ्यासारख्या लेकीच्या वाटेला आलं आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं या दर्शन ताईला घडलं विठ्ठल माईबाप आज मी इथं उपस्थित आहे ज्यांनी मला कार्यक्रमासाठी ज्यांनी बोलवलं ते श्री हरिभक्त पारायण जानकीराम महाराज घुमरे मैंदा तसेच हरिभक्त पारायण अशोक अण्णा घुमरे तसेच हरिभक्त पारायण प्रकाश महाराज घुमरे व तसेच हरिभक्त पारायण अश्रुबा गुरुजी असतील व तसेच आपले हरिभक्त पारायण घुमरे महाराज टेलर असतील व तसेच आपले हरिभक्त पारायण प्रवचनकार कीर्तनकार आपले आसाराम महाराज बनसोडे असतील यांनी मला सेवा दिली म्हणून मी त्यांची मनापासून आभारी आहे विठ्ठल माईबाप आयोजन नियोजन हे आपल्यासाठी आहे
आयोजन नियोजन हे आपल्यासाठी आहे. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. या बसा आणि ऐका, या बसा आणि ऐका. त्या जीव त्या सुखाला पात्र होतो. मी म्हणते का? मी म्हणत नाही. तरी अवधान ऐकले तिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. काय करा? अंतरंगाचे कान उघडे करा आणि बाह्य रंगाचे कान बंद करा. विठ्ठल विठ्ठल. आपल्या सेवेकरता उपस्थित आपले पक्वाजवाले दादा असतील व त्याचप्रमाणे आपले गायनाचार्यवाले सर्व बाबा उपस्थित असतील. त्याचप्रमाणे सर्व इथे बसलेली मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने सगळ्या काही गोष्टीने तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. परंतु सूर्यासमोर का जवायचं असं काय उजेड पडेल? सूर्यासमोर का जवायचं असं काय उजेड पडेल? परंतु सद्गुरु अमृतदादांचे स्मरण करून मी ती उभारलीये. मी जेही काही बोलेल ते माझ्या गुरुच्या कृपाशीर्वादाने बोलेल. विठ्ठल विठ्ठल. हरिप्राप्तीचे उपाय, हरिप्राप्तीचे उपाय, धरावे संतांचे ते पाय. तिने साधती साधन, तुटती भवाचे बंधन. प्रस्तुत या अभंगामधून तुकाराम महाराज आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात? एकनाथ महाराज आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतात? काय सांगण्याचा प्रयत्न करतात? हरिप्राप्तीचे उपाय. देव जर का भेटावा जर का असं वाटत असेल तर हरिप्राप्तीचे उपाय. हरीची जर का प्राप्ती व्हावी जर का असं वाटत असेल, धरावे संतांचे ते पाय. कुणाला शरण जावं लागल? संतांना शरण जावं लागल. बरोबर आहे ना? संतांना शरण जावं लागल. आणि संतांना जर का शरण गेलात तर तुमचं जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला सांगतात की बाबा रे, संतांना जर का तुम्ही शरण गेलात तर प्रत्येक गोष्ट तुम्ही सफल करू शकता. परंतु आपला एकच घोटाळ होतो की आपण मोडणपण वागत. माणसाची जात कशी मोडणपण वागते का? मोडणपण आपण मोडणपण वागत नाही. परंतु आपल्याला जर का काही जीवनामध्ये साध्य जर का करायचं असेल तर आपल्याला झुकावा हे लागलच. विठ्ठल विठ्ठल. माईबाप एकनाथ महाराज कसे होते? शांतही होते, संतही होते आणि श्रीमंतही होते. असे असणारे शांती ब्रह्म, ते शांतीचे दूत होते. आला शीतला शांतीचा वारा, विठला पातकाचा थरार, कळी कळासे धाक दरार गा. राम राम स्मरादी. त्यांनी राम राम आधी स्मरलं. पण आपलं कसं आहे? कसं आहे आपलं? झोपायला आधी, भजनाला मधी. काय कसं आहे महाराज? झोपायला आधी, खायला सगळ्याचे. खायला आधी, झोपायला मधी आणि भजनाला कधी मधी. विठ्ठल विठ्ठल. असे असणारे एकनाथ महाराज, त्यांच्या अंगावरती मनुष्य 108 वेळा येऊन अंगावरी थुंकला प्रसाद. परंतु ते कसे होते? शांतीचे दूत होते. आपल्या अंगावरती दुखू द्या बरं.
थुकू द्यास फक्त, मग त्याची इज्जत गेली मातीत तो पाय. 4 माणसात कोणी शिव्या दिल्या, एक शिव्या आपल्यावरती परिणाम करते. बरोबर आहे ना? अहो, एक शिव्या आपल्यावरती परिणाम करते. 4 माणसात शिव्या दिल्या तर आयुष्यभर त्याला बोलतो का? त्याला बोलत. एक शिव्या आपल्यावरती परिणाम करते. संतांचे शब्द करू नये, संतांचे शब्द करू नये का? माझे एकनाथ महाराज सांगतात, हरिप्राप्तीसी उपाय, हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय. देव समजण्यासाठी भाव पाहिजे. भाव समजण्यासाठी काय पाहिजे? देव भेटण्यासाठी संत पाहिजे. परंतु आपण संतांना शरण जात नाही. एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना शरण गेले तेव्हा त्यांना हरी दिसला. हरीची दासा हरी एक. काय सांगतो त्यांचा अभंगाचा प्रथमच अभंग? काय सांगतो त्यांच्या हरिपाठाचा प्रथम अभंग? काय सांगतो? सगळ्यांना पाटे. इथं बसलेली मंडळी जे माळकरी आहेत त्यांना सगळ्यांना पाटे. उड्या मारून मारून हरिपाठ खेळतो, पण कळतो का? हरीची दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. त्यांना कुठे दिसला? दाही दिशांना दिसला. बरोबर ना? हरी दृष्टी दिसे ते हरी रूप, जय दृष्टी दिसे ते हरी रूप, पूजा दान जपताची नाही, पूजा दान जपताची नाही, हरी मुक्ती गाता हरिरूप दिसत होतं. आणि आपल्याला आपलं जाऊ द्या, ते संत होते. ते संत होते, त्यांना हरी हा विश्वव्यापक दिसला. त्यांना दाही दिशांना दिसला. आपल्याला 4च दिशा माहिती आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. एवढ्या 4च दिशा आपल्याला माहिती आहे. परंतु त्यांना दाही दिशांना दिसला. भगवंत हा विश्वव्यापक आहे, परंतु आपण त्याला मूर्तीपुरता बघितलं. भगवंताला रूप नसून आपण रूप लावलं. देवाला नाव नसून आपण देवाला नाव लावलं. देवाला गाव नसून आपण त्याला गाव लावलं. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव. कोठे काही मी म्हणते का? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा. अखंडित सेवा करा त्याची, अखंडित सेवा करा त्याची. आपण करतो का? आपण करत नाही. पण आपण काय केलं? अव्यक्त असणारा भगवंत व्यक्त मध्ये केला. अव्यक्त निराकार, अव्यक्त निराकार नाही, नाही ज्या आकार. त्याला आकार आहे का? त्याला आकार नाही. पण आपण काय केलं? रूप नाही त्यासी नाव ठेविले,
लटिकाची भ्रम वाढवल. देवाला रूप नाहीये. पटपट खाली बसलेल्या मंडळीने मला उत्तर द्यायचं. झोपायचं नाही बरं. वारा दिसतो का तुमच्या इकडे या गावात? नाही ना, काही वेगळं असं काही. वारा दिसतो का? पटपट बोलायचा, आवाज येत नाही. बोलतोयचं. हा बोला. वारा दिसतो का? दिसतो वाटतं तुमच्या गावात. काय आवाज येत नाही बाबा? वारा दिसत? वारा दिसतो का? मग तो नाही का? वारा दिसत नाही पण तो आहे. तिळातलं तेल दिसत का? पटपट बोलायचं. पाटी. तिळातलं तेल दिसत नाही. लाकडातला अग्नी दिसत. दुधातलं तूप दिसत. उसातली गोडी दिसत. परंतु जर का सगळं करून पाहिलं तर दिसतं. वाटून पाहिलं तर तिळातलं तेल दिसतं. गिरशन करून पाहिलं तर लाकडातला अग्नी दिसतो. मंथन करून पाहिलं तर दुधातलं तूप दिसतं. चाखून पाहिलं तर उसाची गोडी दिसते. उसाची गोडी कळते. त्याचप्रमाणे माणसाने जर का सत्संगती करून पाहिली तर आता यातच देव आहे याची जाणीव होते. विठ्ठल विठ्ठल. माऊली वैष्णव जनपराय 9व्या अध्यायामध्ये 3 क्रमांकाच्या श्लोक मध्ये 4थ्या क्रमांकाची ओवी सांगतात. तैसार देहामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतसी कामू विषयावरी तरी मी तव सकळ देही असे एक विचारू नाही आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. भगवंत हा आपल्या हृदयात आहे. सरोगती राम देहादी भगवंत हा हृदयात आहे. परंतु कसं झालंय? ज्याप्रमाणे सोन्याच्या पेटीवरती बसलाय आणि भीक मागतोय. सोन्याच्या पेटीवरती बसून मी दैवाच्या परिवरी लोया रुतल्या अति शस्त्रवरी परी दैत्य पैसुनी उपवास करी का दरिद्री जिये. माईबाप सोन्याच्या पेटीवरती बसलाय आणि भीक मागतोय. उपयोग होईल का? तसं आपलं झालंय. देव आपल्या आहेरात आहे. आता आपण जातोय कुठं? काशीला जातोय, मथुरेला जातोय. औजा मी म्हणत नाही तिथं देव नाही. तिथं देव आहे परंतु तो त्याच्या पुरता नसून विश्वव्यापक आहे. बरलागन ताट हरी
गावात हरिपाठ खेळतो ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला गान दाट हरी दिसे भरला गान दाट हरी दिसे. माझ्या माऊलींनी कसं सांगितलं हरी? भरला गण दाट सांगितलं का? मूर्तीपुरतं सांगितलं का? अहो हरी हा मूर्तीपुरता नसून तो विश्वव्यापक आहे. तुम्ही स्वतः देव स्वरूप आहात. मी म्हणत नाही, मी म्हणणार, मी म्हणतच नाही. मी जर का माझ्या गबडातलं जर का तुम्हाला सांगितलं तर तुम्ही ऐकाल का? मी माझ्या मनाचं जर का मी इथं उभं राहून सांगितलं तर तुम्ही ऐकाल का? तुम्ही ऐकणार? तुम्ही बुटानी तर मारणारच. तुम्ही ऐकाल का? तुम्ही नाही ऐकणार. संतांचा प्रमाण आहे तुम्ही देव स्वरूपात. तुका मनी हात, तुका मनी हात स्वयं परब्रह्म मूर्ख नेन वर्म संत चरण. तुकाराम महाराज आपल्याला इथं सांगतायत की बाबाने तुम्ही स्वतः स्वयं परब्रह्म आहात. वस्तूशी जाणू जाता जाणण्याची वस्तू तत्वता. अरे जाणणे आणि जाणता कैसा उरे. बाजारामध्ये साक्षी नावाची मुलगी जर का साक्षीला शोधायला गेली तर ती भेटेल का? भेटेल का? आपणच आपल्याला शोधायला जा बरं, भेटेल का? भेटणार? भेटणार नाही. तसं तुम्ही स्वतः परब्रह्म स्वरूप आहात. तुम्ही स्वतः देव स्वरूप आहात. देव जर देवाला बघायला गेला तर भेटेल का? नाही भेटणार. माईबाप मी भाग्याचे ठरले की माझ्या जीवनामध्ये सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृती दादा या सर्व संतांचा सर्कल लाभला. आणि त्यांनी मला सांगितलं काशी केली मथुरा केली केली द्वारका. काशी केली मथुरा केली केली द्वारका. संत नाही या जगामध्ये श्रीपाद बाबा सारखा. संत नाही या जगामध्ये अमृते दादा सारखा. सगळं केलं मी. मला देव नाही भेटला, मला देव नाही भेटला बाबा, मला देव नाही भेटला. परंतु तुकाराम महाराज इथे सांगतात, काय सांगतात? देव पहावया गेलो तेथे देवाची होऊनी ठेलो. देव दिसला का मला? देव दिसला? देव दिसला नाही. माझ्या एकनाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला. दिसला ना? अहो त्यांना गाढवात दिसला. माझ्या नामदेव महाराजांना कुत्र्यात दिसला. आपल्याला माणसात दिसतो का? दिसत. माणसांनो माणूस किला जागा रे. आता तरी माणसासारखे वागा रे. काय हो माणसाच्या जीवनात? आलाय कुठून, करायचं काय आणि करतोय काय? पाणी येतंय तसं जातंय. त्याच्यामध्ये कितीही खडे असू द्या, किती काही टाका तुम्ही, किती काड्या टाका तरी ते पाणी त्याच जातंय. आला सी कोठोनिया जशी कोणार टाया घरदार तुझा न हे अवघी लटकीच माया. स्वप्नातल्या गोष्टी ह्या फक्त स्वप्नापुरत्याच आहेत. जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर त्या गोष्टी खोट्या आहेत. ज्याप्रमाणे लांबून मृगजळ दिसतंय पण ते मृगजळ आहे का जवळ गेल्यावर? नाही. तसं हे सगळं नाशिवंत आहे. नाशिवंत हे सगळं नाश पावणार आहे. म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया. माईबाप म्हणजे राम प्रभूजी आल्याने गेले, कृष्ण परमात्मा आल्याने गेले, कोणी नाही इथं. परंतु आज सुद्धा ते तुमच्या आपल्यामध्ये आहे. म्हणून देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल जाईल, देह जाईल
आत्मा हा अमर आहे. ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्र स्फुंडीजे मग नूतन वेडीजे तैसे तिहान करे ते स्वीकारीचे चैतन्य नाते. ज्याप्रमाणे आपण एखादं वस्त्र परिधान करतो आणि घाण झाल्यावरती ते जसं टाकून देतो, त्याचप्रमाणे ज्या वेळेस हा देह म्हणजे देहामधला आत्मा निघून जातो त्यावेळेस दुसऱ्या देहामध्ये परिवर्तन करत असतो. म्हणून हा देह प्रत्येकाचा जात असतो. आजा गेला पंजा गेला बापा मसना गेला देखत देखत ना तू पंतू उठा उठा जागा पाटी भयाले मोठे पंढरी वाचोनी तुझ्या ठाव नाही कोठे. आता तरी जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे बाई नो जागा. काय करा आता जागा. मी म्हणतो झोपीतून जागा नका म्हणजे झालं. झोप नाही आली ना कोणाला झोपू नका. पाठची मंडळी कळतंय ना कीर्तन. काही तुमच्या शब्दातल्या बाहेर किंवा तुमच्या कळण्यातल्या बाहेर असं काही नाही ना. म्हणून लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल. आता जागा रे भाई नो जागा. कुठून जागा? कुठून? झोपीतून नाही ना. माईबाप परमार्थाला लागा. उठ जागे वारे मरण करा पंढरीनाथ. जन्माची. पण आपण तसं भाव देतच नाही देवाला. देवाला भाव लागतो ना, आपण भाव देत नाही म्हणूनच आपण इथं चुकलो जातो. विठ्ठल अव्यक्त असा भगवंत माझ्या जनाबाईंनी चोरला. दरीला पंढरीचा चोर त्यांनी चोरला. अव्यक्त असा भगवंत माझ्या जनाबाईंनी चोरला. अव्यक्त असणं भगवंत कुणाला चोरता येईल का? नाही चोरता येणार. पण त्यांनी तो चोरला. दरीला पंढरीचा चोर माझ्या पंढरीश परमात्माला त्यांनी चोरलं. मग आपल्याला चोरता येणार नाही का? ते आणि आपण वेगळे आहोत का? त्या पण स्त्रीच होत्या, आपण पण एक स्त्रीच आहोत. बरोबर ना? त्यांच्यात आणि आपल्यात काय आहे का? फक्त त्यांनी काय केलं होतं? ते नामयाची दासी झाल्या होत्या. नामदेव महाराजांना त्या शरण गेल्या होत्या. माईबाप परमार्थ जर का आपल्याला करायचं असेल तर संतांना शरण हे जावंच लागतं. संताविन प्राप्ती नाही. संतांविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. संतांशिवाय जीवनामध्ये प्राप्ती नाही. परमार्थामध्ये जर का आपल्याला पुढे जावं जर का असं वाटत असेल, गुरुवीन कोण बताये वट, गुरुवीन कोण बताये वट. अरे बडा विकट
कुणीच जपू शकत नाही. ज्याप्रमाणे बाळ जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत आई त्याला उचलून घेत, तसं देवासाठी पण इथं रडावं लागतं. इथं देवासाठी अवस्था ही झालीच पाहिजे. जोपर्यंत जीवाला अवस्था होत नाही तोपर्यंत तुम्ही देव स्वरूप आहात याची संत जाणीव करून देत नाही. विठ्ठल जसे माझ्या माऊली मावैश्यक जनपरा निवृत्तीनाथांना शरण गेले, ज्ञानदेव म्हणे चाडे सद्गुरूंनी केले कोडे, माता हात टेविला पुढे बीजची वाहिले. ज्याप्रमाणे माझे तुकाराम महाराज माझ्या चैतन्यनाथांना शरण गेले, सत्य गुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सापडिले वाटे जाता गंगे स्नान, मस्तकित दान फेरीला करा. जसे माझे निळोबराय माझ्या तुकाराम महाराजांना शरण गेले, भरवे झाले आत्माराम हृदयी आले. जसे माझे एकनाथ महाराज माझ्या चैतन्यनाथांना शरण गेले, तेव्हा त्यांच्या पहिल्या चरणामध्ये ते प्रतिपादन करतात. काय नव्हते करत, सगळं करत होते. मग 7 वर्षाचे मुक्ताबाईला का शरण गेले असते? माझी मुक्ताबाई ते चांगदेवाला उपदेश करते, म्हणे मुक्ताबाई अरे ऐक चांग देव अंतरीची खून दर गुरुचे पाय तुझला नेन उद्धरून, दर गुरुचे पाय तुझला नेन उद्धरून. कोण उपदेश करताय? एका 7 वर्षाची मुक्ताबाई माझ्या चांगदेवाला उपदेश करते. मग त्यानंतर माझ्या मुक्ताबाईचा एक गुरुपुत्र होतो. चांगदेव माने आधी जन्म मुक्ताईचा. म्हणजेच काय तर माझे चांगदेव महाराज कुणाला शरण गेले? माझ्या मुक्ताबाईला शरण गेले. प्रत्येक संत त्यांच्या साधू संतांना शरण गेले तेव्हा त्यांना कळालं. नाही तर काय असतं, तुम्ही शरण जर गेले नाही ना तर तुमचा लॉस आहे. ज्याप्रमाणे आपण व्यवहारामध्ये प्रॉफिट बघतो, लॉस बघतो, त्याचप्रमाणे मला तरी वाटतं की आपण परमार्थमध्ये तरी बघावं. संतांना शरण गेलं फायदे तरी काय ते तरी जाणून घ्या. अहो संतांना शरण गेला मनोनी जाणते मी गुरु भजीजे, तेने कृत्य कार्य होईजे, जैसे मूळ सिंचिन सहजे, शाखा पल्लव संतोषती. जाणत्या सद्गुरूला जर का शरण गेलात तर ते नामतत्व देतात. नामतत्व म्हणजे ते ज्ञान देतात आणि ते ज्ञान तत्व एकदा जर का जीवाला भेटलं तर ती अवस्था प्राप्त होते आणि अवस्था जर का त्या जीवाला प्राप्त झाली की सुख प्राप्त होतं आणि सुख प्राप्त झालं की समाधान हे त्या जीवाला होतच. विठ्ठल विठ्ठल
गुरुविना ज्ञान कळेन, अहो अक्कल बाजारात मिळेन. गुरुविना ज्ञान कळेन, अक्कल बाजारात मिळेन. 10 लाखाचे बांधिले मंदिर, त्यावर काळी लक्ष्मीपण्या मोरा. अरे मूर्तीविना शोभा येईन, किती पण मोठं बांधा, मूर्ती नसेल तर शोभा आहे का? मूर्तीविना शोभा येईन. अरे अक्कल बाजारात मिळेन. नटून थटून आली नार, पहातीचा शृंगार. कुंकाविना शोभा येईन. येते का शोभा? किती पण नटू द्या, आता तर नटायला विचारायचंच नाही बाहेर. पण कुंकाविना शोभा येईन. अरे अक्कल बाजारात मिळेन. गुरुविना ज्ञान कळेन, अक्कल बाजारात मिळेन. त्याचप्रमाणे मोठा झाला महाज्ञानी, साही शास्त्र पुराणी. मोठा झाला महाज्ञानी, साही शास्त्र पुराणी. नामाविना उद्धार होईन. सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे जीवाला. जगायचं कसं याचं ज्ञान आहे, 2 टाइम पोट कसं भरायचं त्याचं ज्ञान आहे. सुग्रणी पदवी त्या ज्ञानाला आहे, तसं संत ही पदवी त्या ज्ञानाला आहे. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शने समाधान. अति जैसे गुरु आहे तिथं ज्ञान हे आहे, ज्ञान आहे तिथं आत्मज्ञान हे त्या जीवाला होणारच. आणि जिथं आत्मज्ञान आहे तिथे समाधान सुख हे त्या जीवाला आपोआप प्राप्त होतं. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये गुरु हे मनुष्याला करावंच लागतात. आणि जर का गुरु केलं तर या संसार महापुरातून तुम्ही आपण मुक्त होणार आहे. तुम्ही आपण मुक्त होणार आहे. संसार हा कुणी सोडला नाही, आपल्याला पण सोडायचा नाही. परंतु पक्षी अंगणी उतरले, पक्षी अंगणी उतरले. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. कैसे असावे संसारी, जवळवरी प्राचीनाची दोरी. ज्याप्रमाणे पक्षी येतात, चारा खातात आणि उडून जातात, त्याप्रमाणे संसारामध्ये असावं. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. तुम्ही म्हणाल भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती विन देव भेटत नाही, पैशाविन संसार चालतो का इथं कुणाचा चालत नाही. मी हे करू का ते करू, सांगा मी काय करू. प्रत्येक जीवाला हा प्रश्न आहे, प्रत्येक जीवाला हा पडलेला प्रश्न आहे. तेव्हा माझे संत सांगता संसारी असावे असुनी नसावे, काय करावे
अहो माझ्या प्रत्येक संतांनी संसार केला, माझ्या तुकाराम महाराजांनी संसार केला, बरोबर ना? माझ्या गोपिका होत्या माई बाप, त्यांची किती भक्ती होती, किती भाव होता त्यांचा श्रीकृष्णावरती. लाली मेरा लाल की जिथं देखू तिथं लाल, अरे लाली मेरे लाल की जिथं देखू तिथं लाल, लाली देखन में गई मैं भी हो गई लाल. किती भाव होता. ते म्हणतात हरीने माझे हरिले चित्त हो चित्त, हरीने माझे हरिले चित्त. त्यांचं चित्त चोरलं आणि आपण चित्त देतच नाही तर चोरायचा प्रश्नच नाही. विठ्ठल माझे संत सांगतात काही मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसी चिंता करी सर्व काळ, रात्रंदिवस ह्याची तळमळ संतांना होती. आपल्याला हाय का? ज्याला असेल ते भाग्याचा. विठ्ठल माईबाप जीवनात येऊन नुसतं खदडायचं नाही, जीवनात येऊन नुसतं 3 टाइम खदडायचं. जीवनात येऊन नेमकं करायचं काय? देवे दिला देह भोजना गोमट 3 टाइम उठून नाही. पाठी मंडळी झोपलेली म्हणून म्हणावं लागतं. झोपलेली का जागी काही माहित नाही बाप्पा आपल्याला. देवे दिला देह काय भजन गोमटा तो याद आला पाट. बाधिकेचा कशासाठी दिला? भजना करीता दिला. मग भजन म्हणजे कोणतं? टाळ वाजवणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, हार्मोनियम वाजवणं, पेटी वाजवणं, एकच पकवाज वाजवणं, ह्याला भजन म्हणतात का? ह्याला दवंडी म्हणतात. की बाबा जे जे आपणासी ठावे, जी माझ्या संतांनी दिली पण कोणी ऐकलं. वाजत असे बोम, वाजत असे बोंब कोणी या तोर झाली होनी. माझे माऊली माऊष्ट ज्ञानोपाराय होते, त्यांनी देव सांगितला परंतु ऐकलं. माझे तुकाराम महाराजांनी सांगितलं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकाला घरापुसनी. परंतु आपलं दुर्भाग्य जीवाचं देव न लगे. देव नकोच, देव न लगे साठविण्याचे रुंदले जागे. देव मांडला भाव बुडाला काय करू. देव घ्या फुका, देव घ्या फुका. एखाद्याचं दुकान असू द्यावं, चप्पल मागायला जरी गेलं तरी चपलीचे पण पैसे द्यावं लागतात. त्या दुकानात, कोणत्याही दुकानात जा, उदाहरण घ्यायचं ठरलं कोणत्याही दुकानात जा, तिथे पैसे द्यावे लागतात, बरोबर. परंतु संतांनी असं एकच दुकान
तेथे आहे अधिकार. यारे लहान थोर याती बलती नारी नर. कुळाचा विचार नाही केला त्यांनी. न पाहे याती कुळाचा विचार. त्यांनी कुळ बघितलं नाही. त्यांनी काहीच बघितलं नाही. जात बघितली नाही. जात भीत गोप तुळसी भावनायुक्त माईबाप माझ्या साधू संतांनी जात बघितली नाही. परंतु एका जनार्दनी आम्ही मांडिले दुकान देतो मोले वीर सर्व वस्तू. परंतु दुर्भाग्य की आपल्या मनातच येत नाही ते दुकानात जावं. येत का? येत नाही. साधू संतांनी दुकान उघडलेत पण जीवाच्या मनात येत नाही की तिथं जावं, काही घ्यावं, वस्तू घ्यावी. जीवाच्या मनात येत. किती दुर्भाग्य म्हणावं जीवाला. या कारणाने कीर्तन ऐकायचं, त्या कारणाने सोडून द्यायचं. एवढंच काम आहे आपल्याला. काय येतं काय आपल्याला? केलं काय आपण जीवनामध्ये येऊन? परमार्थ करतोय, माळ घालतोय, परमार्थ करतोय. अरे अनुभव काय? परमार्थ करताय, अनुभव काय? कांदा कापला की डोळ्यात पाणी येतं, हा अनुभव आहे. मिरची खाली तिखट लागते, हा जीवाचा आलेला अनुभव आहे. 2 तंबडीची मदिरा पिली, दारू पिली तर रस्ता पुरत नाही, चालायला पुरतो का? अरे केसी नशाय हरि नाम की जरा पी करके देखो. किसी नशाय हरि नाम की जरा पी करके देखो. एकदा जर का पिऊन बघितली. जो बोले मदिरा खाय मदिरा नंदे नाचे गाय. जेने ब्रह्मरस सेविला तो केविराया अवरला. माईबाप मग संतांची अवस्था होते. ब्रह्मानंदी लागली टाळी.
अवस्था. काय होते? अवस्था. माझ्या एकनाथ महाराजांना झाली गाईची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे गाईला सोडली, अरे बैलांची धार कशी काढू रे, बैलांची धार कशी. मन मोहिले रे, मन मोहिले रे देवा. एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरिचरण मस्तक ठेविले. काय सांगितलं इथं? एका जनार्दनी पूर्ण कृपेने. कसं ठेवलं त्यांनी? पूर्ण कृपेने ठेवलं. तू मन नेहमीची करी माझी आपजनी प्रेमधरी, मग सर्वत्र नमस्कारी मज एका ते. म्हणून त्या भगवंताचं स्मरण करा. विडोप्पा रखो माई, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल आम्हाला ताणलं तुमच्या पार्टीचा काही ब्लॉक म्हणायला आम्हाला ताणलं तुम्ही तुमच्या पार्टीचे तसेच राहिले. आमची पार्टी अर्धी झोपलीच राव. चला हातावरती करा सगळ्यांनी. हा हातावरती करायचं सगळ्यांनी. हात वरती हात वरती हात वरती सगळ्यांनी. एक पण खाली नको. हा सगळ्यांनी हात वरती करायचं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. सगळ्यांनी बोलायचं.
रामजी बोला लखनजी बोला कृत्य झालं इच्छा केली ते पावलं तुझ्यामध्ये काळ आता करू न शके बळ तुम्ही जे करू म्हणाल ते अपेसे सिद्ध जाईल वाच तरी पुरेल मानसीचा तुम्ही जे करू म्हणाल कधी होईल पण तुम्ही देव ते बदाल देव तुम्हा बजील ऐसे परस्परे घडेल प्रीती जेते माईबाप किती जरी साधन केले तरी ते वायफळ ठरणारे ते एकनाथ महाराज दुसऱ्या चरणामध्ये प्रतिपादन करतात तिन्ही साथी साधन करा नाम व्यतिरिक्त जर दुसरं साधन जर तुम्ही करत असाल तर ते व्यर्थ आहे बेव्याकरणी चौकडा तरकी अथी गडा तरी एक अध्यात्म ज्ञान पुढा जात्यांत मोरांगी अशेषे पिसे असती डोळसे परी एकलही दृष्टी नसे तैसे तेगा मोराच्या अंगावरती पिसे असतात प्रत्येक पिसावरती डोळा असतो परंतु ते डोळे कसे असतात दृष्टीहीन असतात त्याचप्रमाणे मनुष्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे परंतु जर का आत्माचं ज्ञान नसेल तर व्यर्थ विठ्ठल साधती साधन तुटती भवाचे बंधन बंधन राहत नाही माणसाला बंधनातून मनुष्य मुक्त होतो परंतु कधी संताविन प्राप्ती नाही मी म्हणते का ऐसे वेद देती वाही वाही ऐसे वेद देती वाही संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती वाही वाही ऐसे वेद देती वाही मी म्हणते का अहो वेदांनी गवाही दिली की बाबा रे आयुष्यामध्ये जीवनामध्ये देव भेटावा जर का असं वाटत असेल तर ऐसे वेद देती ग्वाही संताशिवाय प्राप्ती नाही संतांना मात्र शरण जावं लागतं आणि एकदा जर का साधू संतांना शरण गेलात ज्याप्रमाणे कसं होतं माईबाप चिंतामणी आंधळा मनुष्य आहे चिंतामणी जवळ आहे परंतु दगड समजून चिंतामणीला लाथ मारते का चिंतामणी आली आहाते सदा विजय व्यक्ती मनोरती पैसा मी पूर्ण कामशी निवृत्ती ज्ञानदेव म्हणे माईबाप माझे ज्ञानेश्वर महाराज परिपूर्ण झाले होते माझे ज्ञानेश्वर महाराज परिपूर्ण झाले होते ते म्हणतात काय म्हणतात ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे कुणामुळे तरलो गुरुमुळे तरलो कुणामुळे तरलो गुरुंमुळे तरलो पाठीरागा इतरांचा लेका राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय उने त्याला सांगा जोगे माईबाप राजेची कन्या भिकारी होईल का कधी राजयाची कांता
काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे, तसा कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोगे. परंतु ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव मने तरलो तरलो, ज्ञानदेव मने तरलो तरलो, साचा उद्धारलो गुरु कृपे, साचा उद्धारलो गुरु कृपे. कुणामुळे तर निवृत्ती महाराज जीवनामध्ये लाभले म्हणून मी तरलो. एकदा जर का त्या जीवानी नाम घेतलं तर तुम्ही ज्याही काही इच्छा कराल त्या पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. एकनाथ महाराज चौथ्या चरणात एका जनान धनी संत, धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटती वाचे बंधन. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधन तुटती वाचे बंधन. चौथ्या चरणात सांगतात, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेने साधती साधन तुटती बाबाचे बंधन. हा आपला काय होता आजचा, लक्ष दे, अभंगच होता. नाही नाही ते इथं बोललेलं काहीच उपयोग नाही. माईबाप आतापर्यंत इथं मी जे काही बोलले ते माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृती दादा या सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने बोलले. जाता जाता फक्त एवढंच घेऊन जा. काय घेऊन जायचं? दोन शब्द. काय घेऊन जायचं? जाणती अशी जीवनामध्ये सद्गुरु करा, पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घाला. जाणते असे सद्गुरु करून घ्या, पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घाला आणि पवित्र असं ते नाम घ्या. नाम जर का त्या जीवाने घेतलं तर त्या जीवाला सुख हे प्राप्त होतं आणि सुख जर का प्राप्त झालं तर त्या जीवाला समाधान हे होतच. फक्त काय ठेवावं लागतो? संयम ठेवावं लागतं. तूप खाल्लं की रूप येतं का? तूप खाल्लं की रूप येत नाही. त्याप्रमाणे आपल्याला परमार्थामध्ये माळ घालायची, पण कशी घालायची? सुख भेटावं म्हणून माळ नाही घालायची, समाधान भेटावं म्हणून माळ नाही घालायची, देव भेटावं म्हणून माळ घाला. तुम्हाला देव भेटलच, पण कधी? जेव्हा आपण वाकू तेव्हा, जेव्हा आपण कुणाला शरण जाऊ, जाणत्याशी सद्गुरु करून घेऊ, तेव्हा या जीवाला त्या सुखाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही, देवाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. बघा आतापर्यंत इथं बोलले, माझ्या गुरुची कृपा. आपला आजचा कार्यक्रम आज अखंड हरिनाम सप्ताह, संगीत रामायण कथा व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, मोंजे मैंदा. आणि त्याचप्रमाणे या सप्त्यामध्ये तिसऱ्या दिवशीचे पुष्प माझ्यासारखे लेकीच्या वाटेला आलं होतं आणि ते आता पूर्णपणे संपन्न झालेलं आहे. त्याचप्रमाणे मला ही सेवा ज्यांनी दिली ते आपले हरिभक्त पारायण जानकीराम महाराज घुमरे असतील, तसेच हरिभक्त पारायण अशोक अण्णा घुमरे असतील, तसेच हरिभक्त पारायण प्रकाश महाराज घुमरे असतील, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण अश्रुभ महाराज गुरुजी असतील, त्याचप्रमाणे आपले हरिभक्त पारायण घुमरे महाराज टेलर असतील, त्याचप्रमाणे माझेच मामा आपले हरिभक्त पारायण कीर्तनकार प्रवचनकार आसाराम महाराज बनसोडे असतील, यांनी सेवा दिली म्हणून मी त्यांची मनापासून आभारी आहे. त्याचप्रमाणे आपल्या या कीर्तनाकरिता माईबाप
सर्वात जोरात टाळ्या ह्या दोघांसाठी वाजवा वाजवा. माई बघ पक्वाज लावले दादा, आपले सचिन दादा असतील, त्याचप्रमाणे आपले बरेच दिसतात चौघ, नाव घेणं काही नाही, पण ते होते माई बाप म्हणून मी आहे, ते आहेत म्हणून मी आहे. ते जर नसते तर गेलेच होते मी. म्हणून माई बाप त्यांनी सुंदर अशा प्रकारे मला साथ दिली, म्हणून त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. त्यांनी साथ दिली म्हणून तुमचे मनापासून आभार. तसेच आपल्या या सेवेला उपस्थित टाळकरी वर्ग असेल, एवढे 2 तास ते उभा राहिले. तसेच आपले विनेकरी बाबा असतील, सर्वात मोठे धन्यवाद द्यावे ते ह्याला, ह्यांनी मला गुळ दिला बर का, माझा गळा वाचवला, म्हणून त्याचे देखील आभार. तसेच आपले हार्मोनियम मध्ये दादा असतील, त्यांचे देखील आभार. सर्वात मोठे धन्यवाद द्यावे ते तुम्हाला. तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्ही जर नसते तर मी या मंडपाला कीर्तन सांगितलं नसतं. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संतांच्या चरणी. आपले टाळकरी असतील, विनेकरी असतील, गायकर मंडळी असेल, वृद्ध मंडळी असेल, बालक वृंद असतील, महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सर्व असतील, यांच्या चरणी समर्पित करते. ज्ञानेश्वर हरिभक्ती परायण रुस्तुम महाराज इंगोले तथा हरिभक्ती परायण आबासाहेब महाराज जाधव. हे गजा
आपल्या या तिसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प श्री हरिभक्त परायण भागवताचार्य साक्षीताई धुरवडे त्यांचं माहेर पनवेल आहे, म्हणजे मुंबईमध्येच पनवेलचा भाग आहे, आणि त्यांचं जे सासर आहे त्यानंतर ती मुंबईच आहे. पण कोणता भाग आहे तो? पालघर. पालघर. हा, पालघरला गेलेलो मी. पालघर म्हणजे मुंबई, आणि त्या माहेर